संडे मॉर्निंग ना, त्याच्यामुळे हे बघा बाजार लागायची सुरुवात झाली. दर संडेला आठवडा बाजार असतो आणि भरपूर मोठा भरतो. संध्याकाळी पण एवढी गर्दी होते का हिशोबाच्या पलीकडनं. आता कसे एकदम मॉर्निंगचा टाईम आहे ना, नंतर सगळेजण फुल येतील. काय बघा कसला भारी झाला आहे बघा. आणि मस्त सूर्यदेवताचं वरती येते ना, एक नंबर वाटतो, एक नंबर. आता हा बघा, हा जो आपला नवीन वाला आहे ना, तो प्रॉपर लावू परत आणि प्रॉपर आता आवाज चेक करू. लास्ट टाइम तो लागला नव्हता बरोबर, त्याच्यामुळे आहे ना गडबड होती. सूर्य बघितलं कसा मस्त आलाय त्या घराच्या समोरच्या बघा खिडकीतून दिसतोय बघा बरोबर. आणि पूर्ण ऑरेंज शेड आल्यावरती स्काय पण एकदम भारी झालाय, पूर्ण स्काय मस्त दिसतोय. तर गुड मॉर्निंग सर्वांना. अजून एक नवीन दिवस, अजून एक नवीन व्हिडिओ. तर आजच्या दिवसाची सुरुवात झालाय. तर आजचं शेड्यूल कसं आहे, कालचा ब्लॉग तुम्ही पूर्ण बघितला. फेस्टिवलला गेलो होतो आपण सगळे. जर आपला पूर्ण ग्रुप असला ना की फुल धमालाच करतो. आता आपल्या इथून जवळ 5 मिनिटावर आहे. आज पण संध्याकाळीचा टाइम असेल तर जाऊ फेरी मारायला. पण आज का ब्लॉग शूट होणार नाही, कारण त्या ब्लॉगची मजा एकाच दिवशी आहे. रोज रोज तेच ते दाखवायला लागलो ना का तुम्ही पण कंटाळणार. तर हा जो आपला माउंट आणलेला ना, तो असा त्या दिवशी बरोबर लागला नव्हता. आवाज प्रॉपर रेकॉर्ड झाला नव्हता. म्हणून आता प्रॉपर लावू आणि प्रॉपर आवाज चेक करू. त्याच्यामुळे कसं आहे, 7 डेजची रिप्लेसमेंट आहे. काय आहे ह्याच्यातच प्रॉब्लेम असेल तर चेंज करता येईल, म्हणजे नंतर गडबड नको. आणि आज आहे कराटेच्या हे काय बोलतात बेल्ट एक्झाम. तर तिकडे जायचं. तर 8 वाजलेत जवळपास. तिकडे जायचंय 8:30 पर्यंत. ते 9 वाजेपर्यंत पोहोचायचं आहे. बाकी पोरांना सांगितलं रिक्षात जा, मी आलोच पाठवून. त्याच्यामुळे परत ती आदित्य काल आला तर बॅग इथेच ठेवली होती, त्याला रात्री सोडला डायरेक्ट. तर त्याची बॅग पण न्यायची, म्हणजे तिकडे पण जाऊ, बॅग देऊ त्याला आणि कॉम्पिटिशनला जाऊया. आणि तो आपला मेन हे चेक करू. आता सगळं असं शेड्यूल आहे. तर चला निघतोय, फिर देवांची पूजा वगैरे करतो आणि मग निघू. आपण कोर्स स्टार्ट केली आणि आता माईक आहे ना मी प्रॉपर चेक केला आहे आणि मगच लावला. आता काय प्रॉब्लेम नसावा, कारण काल काय गडबडलं मला माहीत नाही, पण गडबडलं. आता हे पण आहे ना, तर ह्याच्यात मी ऐकला आवाज प्रॉपर मोबाईलमध्ये कनेक्ट करून गोप्रोला. तर आवाज तर प्रॉपर आहे, फक्त पीसीवर घेतला की समजेल की प्रॉपर त्या अशा लाईन्स हायमध्ये येतात का, म्हणजे आवाज प्रॉपर रेकॉर्ड झाला आहे का. म्हणून तर झाली आपली. आणि मी पण निघालो. योगेश काका पण पोचलेत. आता पोरं अजून कोण आलेच माहिती नाही मला, कारण कसाला सुयर का सुतक काहीतरी आलं आहे. त्याच्यामुळं पूजेचं कामकाज माझ्याकडं आहे आजपासून. पूजा केली, माझं सगळं आटपलं, म्हणजे आटपलं मग पूजा केली, आधी नाही. आणि आता निघालो. तर हे बघा, हे जे असतील नांदेपाट्यावरून आपल्या क्लासचे आहेत मुलं, इथे झेराडला. हे आता बघू ते कोण कोण आलं आहे. आणि मग निघू काका उभे आहेत. जायचं आहे बाहेर. चलो जी चलो, निघालो आता. आता मेन आवाज चेक करूया बाबा कसा येतोय. सगळं त्याच्यावरच आहे. आता ही रिक्षा गेली पुढे, म्हणून नांदेपाट्यावर एक जण आहे, एक जण आपलं तोंडी पुलावर आहे. मनमोय 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 मनमोय. हो हो हो, ते आले 3000 रुपये आले. आणि त्याच्याकडे दिलेत ते. हां चालेल, काय हरकत. हो हो हो, 1 वाजतील, 1 ते 2 पण होतील. मी फोन करेन तुम्हाला. काय बघा कसला भारी झाला आहे बघा. आणि मस्त सूर्यदेवताचं वरती येते ना, एक नंबर वाटतो, एक नंबर. हा चेक करा, आज काय एकदम भारी दिसतोय. आणि आता थंडीचा आहे ना, संध्याकाळी स्काय बघायला मजा येते. संध्याकाळी पण जेव्हा सूर्य खाली जातो सनसेटला जेव्हा असतो ना, त्यावेळेला जबरदस्त मजा येते. रात्री बोर्ड नाही दाखवला केम फेस्टिवलचा. आता चेक करा, इकडे आहे, परत तिकडे पुढे आहे, आतमध्ये आहे. हा हा हा. आणि संडे मॉर्निंग ना, त्याच्यामुळे हे बघा बाजार लागायची सुरुवात झाली. दर संडेला आठवडा बाजार असतो आणि भरपूर मोठा भरतो. संध्याकाळी पण एवढी गर्दी होते का हिशोबाच्या पलीकडनं. आता कसे एकदम मॉर्निंगचा टाईम आहे ना, नंतर सगळेजण फुल येतील. बोकईकडे पण कापला, इकडे कटिंगचं काम चालू आहे. तर
सर अजून बघ वाजेतला सर तिथं नाश्ता करतात आईच्या पदवीला जाऊया बोला आपण. तर त्याला यायला पहिले बॅग देतो आणि मग तिकडे पोचतो का सर अजून इकडं नाश्ता करतात. सर पोचोपर्यंत आपण पोचू पुढं आहोत. चला रे अडकवून ठेवला येई ना हे जात बघ यांनी बाहेर काढून ठेवले कंटिन्युअस गाडी नाही याला कट भेटत. चल 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 शाबास असली ना की अजिबात का जाणवत ना आतमध्ये नाहीतर एवढा वारा लागतो ना की हिशोबाच्या पलीकडे. तर आता बघा इकडे पोहोचलोय. आता काय करतो हेल्मेट वगैरे इथंच ठेवतो कारण परत तिथं गेलो ना का तिकडे सांभाळायला नाही भेटत ते. गाडी बघा हे आतून येणारा नाही ना जामच प्रॉब्लेम असतो. सरळ जाणार तर रस्ता खराब पहिला असतो गाडी बघूनच टाकली पाहिजे. म्हणजे ठोकाठोकी झाली की तुझी चुकी माझी चुकी ते करण्याचा अख्खा वेळ जातो. चलो निघालो कसाला आलो म्हणजे जवळपास किती कॉम्पिटिशनला 1-1.5 वाजला सगळं आटपर्यंत. असं म्हणजे एक्झामला आटपला आलो बस रिटर्न जेवलो मामाजी इथे. एक पिक्चर झाला आमचा साऊथचा नवीनवाला बघून आणि त्याच्यानंतर आता थोडासा झोपलो आणि निघालो. अजून एक लावलेलो ना ते बस म्हणून नको ह्याच्या आधीचा ब्लॉग जर तुम्ही बघितलात ना तो आता जाऊन मला एडिट करायचं आहे तर ते सगळं काम आहे त्याच्यामुळे नको. दुसरं पण हातात कामं चालू आहेत तर जाऊ दे. ऑलरेडी सकाळपासून बाहेरच आहे त्याच्यामुळे निघालो आता. अरे थांबा जरासे 2 मिनटं कोणाला धीर नाही सगळ्यांना घाई आहे. मेन काय माहिती आहे का आज म्हणजे गोप्रो शक्यतो मी आता एक्झाम असली असं काय असलं तिथे थांबायचं असलं तर मी गेलो नाही निघत कारण परत मग एवढं हेल्मेट वगैरे सांभाळायला लागतं. तर इथे गेलो म्हणून इथे ठेवलं. मेन जे हे प्रॉपर चेक करायचं आहे. आता मी पहिला व्हिडिओ जो काढला त्यावेळेस मी चेक केला अवस्था परफेक्ट येतोय. आता हे सर्व टाईमलाईनवर घेईन ना घरी जाऊन त्यावेळेला मला कळेल प्रॉपर शूट झालं नाही झालं किंवा काही प्रॉब्लेम येतो ते आता ना. आता असा आवाज प्रॉपरच वाटतो आपल्याला पण जेव्हा टाईमलाईनला घेईन ना तेव्हा समजेल. आता किती जण आहेत बघा आणि गर्दी बघा यात्रेसारखी गर्दी होते. आता चेक कराय ना पूर्ण भरलाय. सकाळी पूर्ण खाली पडले तर इथं म्हणजे एक नको होतो. इकडून बोर्ड बघा फेस्टिवलचा मग येतो तिकडून दाखवलं ना पण फेस्टिवल 5 दिवस आहे त्याच्यामुळे रोज गेलो तरी पण आहे. आता बघूया काल बोलू जाऊ म्हणून जर व्हिडिओ आटापले हे लोक पण असतील तर मारू फिरे टाईमपासला जरा 1-1.5 तास घालवायचं नाही यायचं परत रिटर्न जवळच्या जवळ आहे म्हणून. नाहीतर काय एवढ्या फेऱ्या नाही होत. बघूया आता काय होतंय. आता बघा गाडीला वॉश करून अंदर बघा कशी मस्त शायनिंग मारते ना. हिला मूर्तना लागलाय कारण आता पण सकाळपासून गेलो ते आत्ता आलोय त्याच्यामुळे आता बघू आता नाहीतर मग उद्या धुवायला. आता व्हिडिओ एडिट करायला बसतोय तर चला ठीक आहे जास्त काही व्हिडिओला वाढवत नाही. इथपर्यंत व्हिडिओ बघितला व्हिडिओमध्ये काय चांगलं वाटलं नाही वाटलं नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक शेअर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू नवीन व्हिडिओ पुढल्या ब्लॉगमध्ये. आतासाठी बाय बाय.